एक महत्त्वाची बातमी या क्षणाची दिल्लीमधील करोल बागेतील अर्पित हॉटेलमध्ये भीषण आग लागलेली आहे। या क्षणाची एक धक्कादायक बातमी दिल्लीमध्ये आपण पाहतोय। दिल्लीमधल्या करोल बागेतील अर्पित हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून यामध्ये 2 जणांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, धक्कादायक बातमी आहे, 2 जणांचा मृत्यू झालाय, कुठपर्यंत आलेला आहे बचाव कार्य आणि एकूणच अग्निशमन दल कशा प्रकारे आगीवर नियंत्रण मिळवत आहे? खास करून जर बघितलं तर करोलबाग हा दिल्लीतील हॉटेलचा परिसर आहे। अनेक शेकडोंच्या संख्येने ते हॉटेल आहेत। याच हॉटेलपैकी अर्पित एक हॉटेल आहे जे मेट्रोच्या पोल क्रमांक 90 पाशी आहे। इथे पहाटे 5च्या सुमारास आग लागली आणि आगीमध्ये 2 जण जळाले, त्यामध्ये एक युवक आणि एका लहान मुलाचा समावेश आहे। अनेक लोक जखमी झालेले आहेत, कारण की या आगीतून बचावण्यासाठी काही लोकांनी त्या हॉटेलच्या 4थ्या माळ्यावरून खाली उड्या मारलेल्या आहेत, त्यामुळे ती लोक जखमी झालेली आहेत। आणि सोबतच जर बघितलं तर जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या घटनास्थळावरती आहे, आग आता आटोक्यात आलेली आहे। पण आगीनंतर ज्याही वस्तूचं नुकसान झालं त्याचा माप चालू आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अग्निशमन दलाच्या वतीने आता इथे सर्च ऑपरेशन देखील सुरू झालेलं आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।